निष्ठावंताचा पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो पक्ष उभा केला होता शिवसेना तो फोडला होता तेव्हा गुजरात मार्गी ते गुवाहाटीला गेले होते। आता दिल्ली मार्गी दिल्लीवरनं ते गुजरात मग गुजरातवरनं जर महाराष्ट्रात येत असतील एक तर ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आज उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रात कमी आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर ते जास्त राहत असतात तर कुठेतरी हे तीन पक्षामध्ये ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती दिसते। कुठेतरी त्यांना भीती दिसते की भाजप मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची ताकद कमी करते आणि मग कुठेतरी कंप्लेन करण्यासाठी नाहीतर कोणासोबत तरी त्यांची अडचण मांडण्यासाठी दिल्लीकरांसमोर ते जात आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। नाही तर असंही असेल की सुप्रीम कोर्टाकडनं आता हालचाली सुरू झालेल्या आहेत की घड्याळ हे चिन्ह साहेबांना द्यायचं आणि जे धनुष्यबाण चिन्ह आहे हे उद्धव ठाकरे साहेबांना द्यायचं। तसं झालं तर मग एकनाथ शिंदे साहेब आणि दादांकडे दोन पर्याय राहतात, एक पूर्ण पक्ष त्यांचा हा भाजपमध्ये विलीन करायचं, नाही तर दोन की त्यांचे जे काही 90-95 आमदार निवडून आले तिथं परत एकदा निवडणूक लावायची आणि मग भाजप मुद्दामून काय करते तर एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचे जिथं आमदार आहे तिथं स्वतःचे उमेदवार आता उभं करते। मग पुढच्या 2 महिन्यामध्ये जर रिइलेक्शन झालं त्या 90 जागेवर 95 जागेवर तर मग भाजपचा आकडा हा 132 वरून 144 वर जाईल अशी अपेक्षा भाजपची सुद्धा असावी आणि हे टेन्शन असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब कदाचित जास्त वेळ दिल्लीत असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।